नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपला 12वीचा दुसरा लेसन ऑन सेईंग प्लीज. या लेखाचे लेखक आहेत आल्फ्रेड जॉर्ज गार्नियर. आता या लेखकाने आपल्याला या लेसनमधून खूप छान एक मॉरल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आता ही कथा जी आहे ती सुरू होते एका लिफ्टमधून. एक यंग लिफ्टमन असतो, त्याच्या लिफ्टमध्ये एक गृहस्थ चढतो. आता तो या ठिकाणी लिफ्टमध्ये आल्यानंतर फक्त टॉप असं म्हणतो. कदाचित त्याला अगदी वरच्या मजल्यावरचं जायचं असेल, पण लिफ्टमन त्याला सजेस्ट करतो की तुम्ही त्याच्यापुढे मला प्लीज म्हणा. पण तो हे ऐकत नाही आणि न ऐकल्यामुळं लिफ्टमन त्या व्यक्तीला बाहेर ढकलून देतो किंवा त्यांच्याबरोबर मिसबिहेव करतो. आता त्या व्यक्तीने म्हणजे जी व्यक्ती लिफ्टमध्ये चढलेली असते ती व्यक्ती तक्रार करते आणि लिफ्टमनला दुसऱ्या दिवशी फाईन भरावा लागतो, दंड भरावा लागतो. आता या ठिकाणी चूक कोणाची आहे? लिफ्टमनची आहे का लिफ्टमध्ये चढणाऱ्या व्यक्तीची आहे? या सगळ्यांची जर आपण या ठिकाणी विवेचन जर करायचं झालं तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते की आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला शारीरिक इजा पोहोचवली तर त्याबद्दल कायद्याकडे दाद मागू शकतो किंवा आपण त्याच्याबद्दल तक्रार कुठेही करू शकतो. पण एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या भावना दुखावल्या, रागाने बघितलं किंवा मग तुमच्याशी मिसबिहेव केलं किंवा पोलाईट बिहेव नाही केलं तर आपण त्याबद्दल कुठेही तक्रार करू शकत नाही. मग याचा अर्थ असा नव्हे की मग आपण त्याला अग्रेसिव्ह रिव्हेंज घेणं हे चुकीचं आहे. मग या ठिकाणी लेखक असं सांगतो की जर आपल्या संविधानामध्ये अशी कोणती तरतूद असती की तुम्हाला एखाद्या व्यक्तीने मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या, शाब्दिकदृष्ट्या जर तुम्हाला हर्ट केलं असेल तर तुम्ही त्याचा बदला घेऊ शकता, असं जर केलं असतं तर आपली मूठ कायमच आवळलेली असती आणि मग त्यातून आपल्या इथे रक्ताचे पाठच वाहिले असते. म्हणजे इथं ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की शारीरिक इजांवरती आपल्याला या ठिकाणी काय आहे, कायदा आहे. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला मानसिकदृष्ट्या, शाब्दिकदृष्ट्या किंवा त्यांच्या असणाऱ्या आवाजाच्या पट्टीतून जेव्हा दुखावते तेव्हा त्याच्याबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही. पुढे या ठिकाणी लेखक सांगतो की आता हे सगळं आपल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती डिपेंड करतं की आपण एखाद्याशी कसं वागतो. या ठिकाणी लेखक सांगतो की आपल्या एखाद्याशी आपलं वागणं जे आहे ते वागणं हे खूप उत्तम आणि चांगलं असलं पाहिजे, कारण त्यातून तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती रिफ्लेक्ट होते. या ठिकाणी आपल्या कायद्यामध्ये तुम्ही एखाद्याला सॉरी, प्लीज आणि थँक्यू असे शब्द वापरा असं कुठे सांगितलेलं नाही. इथं लेखक सांगतो की अगदी मी माझं राहणीमान हे कसं ठेवायचं याबद्दल सुद्धा लेखक सांगतो की या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे नियम आपल्या इथं नाही आहेत. म्हणजे जसं की मी माझ्या दाढी मिशा ठेवेन किंवा मग माझ्या कानामध्ये डूल घालेन यासारखे जे काही साधेसुधे नियम आहेत ते नाही आहेत. त्याच्यामुळे व्यक्ती ही कशीही कोणाशीही बोलते किंवा वागू शकते. पुढे लेखक या ठिकाणी सांगतो की आपण या ठिकाणी या गोष्टीला खरं तर म्हणजे जे मानसिकदृष्ट्या आपल्याला त्रास दिलेला असतो ती गोष्ट निग्लेजेबल खरं तर नाही आहे नक्कीच, परंतु या ठिकाणी ही गोष्ट जी आहे ती एका इन्फेक्शनसारखी लोकांच्यामध्ये पसरते. इथं एक उदाहरण लेखकाने सांगितलेलं आहे. सर अँटोनी जे आहेत त्यांचा मुलगा कॅप्टन अँटोनी. मग सर अँटोनी हे आपल्या कॅप्टन अँटोनी मुलावरती रागावतात. कॅप्टन अँटोनी जाऊन एका गृहस्थाला ओरडतो, तो गृहस्थ जाऊन त्याच्या एम्प्लॉईला ओरडतो, तो एम्प्लॉय फॅगला जाऊन ओरडतो. फॅग हा पेज बॉय जो आहे या ठिकाणी सर्वंट बॉय जो आहे त्याला रागवतो आणि कदाचित त्या लिफ्टमध्ये चढलेल्या व्यक्तीबाबतीतही असंच काहीतरी घडलं असणार आहे की जेव्हा तो या ठिकाणी आपल्या एम्प्लॉईला गुड मॉर्निंग असं सॉल्युटेशन केलं असेल तेव्हा रिप्लायमध्ये त्या व्यक्तीने त्याचा उत्तर दिलेलं नसणार आहे आणि त्या व्यक्तीने ते उत्तर का दिलं नाही, कारण त्याच्या बायकोबरोबर सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस थोडंसं खटका उडाला असणार आहे. आता तिचं आपल्या नवऱ्याशी का भांडण झालं त्या बायकोचं, तर तिच्या सर्वंटनी तिला उलट उत्तर दिलं म्हणून. म्हणजे लेखक सांगतो की ही जी इव्हिल भावना आहे एखाद्याबद्दलची चीड काढण्याची, ती भावना अशा प्रकारे ट्रान्सफर होत जाते. म्हणजे तुम्ही एखाद्याकडून मानसिकदृष्ट्या जर जखमी झालात तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा तुमच्या अवतीभोवतीच्या असणाऱ्या लोकांच्यावरती ॲटोमॅटिकली होतो आणि ही जी गोष्ट आहे ती न संपणारी आणि हे दुष्टचक्र जे आहे ते न थांबणार असं असतं. मग हे कुठंतरी काय केलं पाहिजे, आपण सोशल आपलं हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी किंवा आपल्या असणाऱ्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट चांगलं ठेवण्यासाठी आपण सतत काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे.
मग इथं लेखक सांगतो की लिफ्टमनच्या बाबतीमध्ये किंवा लिफ्टमननं जे केलं त्याला कदाचित ॲप्रिशिएट करणारे काही लोक असतील किंवा त्याला या ठिकाणी विरोध करणारेही काही लोक असतील. पण जर समजा आपण लिफ्टमननं जे केलं ते योग्य असं जर म्हटलं तर पुढं लेखक जे सांगतोय त्या गोष्टीला आपण काय करणार आहोत, लिफ्टमनला या ठिकाणी विरोध करणार आहोत. कारण त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण लेखक आपल्याला या ठिकाणी देतो. लेखक सांगतो की आपल्या संस्कृतीमध्ये कुठंही, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणण्यापेक्षा सॉरी, आपल्या संविधानामध्ये कुठे एखाद्याला थँक्यू किंवा सॉरी म्हणा असं सांगितलं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही या ठिकाणी एखाद्याला थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज मी या पद्धतीचे शब्द वापरता तेव्हा ते एखाद्या नात्याला बॉन्डिंग देण्यासाठी खूप चांगल्या रीतीने मदत करतं. म्हणजे जसं एखाद्या यंत्राला एखादी ज्याला आपण म्हणतो एखादी वस्तू आहे जी आपण सतत वापरतोय, जर त्याची केअरिंग किंवा पॅम्परिंग तुम्ही जर नाही केलीत, जर त्याचं ऑइलिंग तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर ती एके दिवशी काय होते, खराब होते. म्हणजे त्याला कशाची गरज आहे, केअरची गरज आहे, पॅम्परिंगची किंवा ऑइलिंगची गरज आहे, स्वच्छतेची गरज आहे. तसंच आपल्या नात्यांचंही आहे किंवा आजूबाजूची तुम्ही कोणाच्याही संपर्कात आलात तर त्या ठिकाणी तुम्ही या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की तिथून निघून गेल्यानंतर तुमच्या सहवासाबद्दल काय झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. पुढे याचं एक सुंदर उदाहरण लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतो. त्यामध्ये लेखक सांगतो की लेखकाला एका बस कंडक्टरबद्दल या ठिकाणी सांगायचं आहे. त्याची आणि लेखकाची ही अनामिक मैत्री कशी झाली तर लेखक सुरुवातीला सांगतो की एरवी आपण ज्या बस कंडक्टरला बघतो तो बस कंडक्टर हा कसा असतो तर तो अग्रेसिव्ह असतो, वरच्या पट्टीत बोलणारा असतो. आता खरं तर हे स्वाभाविकही असेल म्हणा, कारण त्याच्या बसमध्ये चढणारे जे लोक असतात ते लोक हे कदाचित त्याला फसवतील किंवा त्याच्याकडून फुकट तिकीट घेतील ही एक भावना आधीच त्याच्या मनामध्ये असल्यामुळे अनैसर्गिक शत्रू माझ्यासमोर बसलेत की काय अशी या कंडक्टरची भावना असल्यामुळं कदाचित ते त्या रोलमध्ये गेल्यामुळं तशा पद्धतीचा आवाज किंवा तशा पद्धतीचं बिहेवियर त्यांचं होत असेलही. पण लेखक ज्या कंडक्टरला भेटलेला आहे तो कंडक्टर मात्र या ठिकाणी लेखकाने सांगितलेला आहे की तो खूप बेस्ट आहे, कारण तो आपल्या बसमध्ये चढणाऱ्या पॅसेंजर बरोबर खूप फॅमिलियर आणि खूप चांगल्या पद्धतीने बिहेव करतो. आता लेखक या ठिकाणी सांगतो की त्याच्याबरोबर एक प्रसंगही घडला. आता त्यामध्ये एके दिवशी तो बसमध्ये चढल्यानंतर तो त्याचं पैशाचं पाकिट घ्यायला विसरला. आता पैशाचं पाकिट बसमध्ये चढल्यानंतर विसरलोय ही गोष्ट बहुतांशी वेळेला बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेली असणार आहे. पण आता इथं प्रश्न पडतो की आपण बसमध्ये चढलोय, बस सुरू झाली, अर्ध्या वाट्यापर्यंत आलोय, तिकीट काढायची वेळ आल्यानंतर लेखक त्या कंडक्टरला सांगतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत. आता इथं लेखकाला थोडंसं दडपण आलेलं आहे. कदाचित कंडक्टर त्याला असं म्हणेल की ही गोष्ट फार जुनी झालेली आहे, तुला फुकट प्रवास करायचा असेल तर काहीतरी नवीन फंडा किंवा नवीन टेक्निक वापर. परंतु झालं भलतंच. लेखकाने ज्यावेळी नम्रपणे त्या कंडक्टरला सांगितलं की माझ्याकडे बसमध्ये चढण्यासाठी किंवा तिकीट काढण्यासाठी पैसे नाही आहेत कारण मी माझं पाकिट घरी विसरलेलो आहे, तेव्हा बस कंडक्टरने एका क्षणाचाही विलंब न करता त्याला सांगितलं की हरकत नाही, फक्त तुम्हाला कुठे जायचं आहे सांगा असं म्हणत त्याच्याकडचं तिकिटाचं बंडल त्यांनी काढलं आणि त्याला त्याचं डेस्टिनेशन तो विचारू लागला. लेखकाला फार नवल वाटलं कारण इतका कोऑपरेटिव्ह त्यांनी कंडक्टर पहिल्यांदाच पाहिलेला होता आणि त्या क्षणात त्याला मित्र मानलेलं होतं. जेव्हा त्यांनी त्याला ते तिकीट दिलं, तिकीट घेतल्यानंतर लेखकाने स्वाभाविकरित्याने त्याला प्रश्न विचारला की मी तुमचे पैसे कधी देऊ. तेव्हा त्यानं अगदी छान उत्तर दिलं. तो म्हणाला की तुम्ही जेव्हाही भेटाल मला तेव्हा तुम्ही देऊ शकता असं म्हणून तो अगदी आनंदाने त्यांनी पाठ फिरवली, म्हणजे तो कंडक्टर तिथून निघून गेला. आता काही दिवसानंतर जेव्हा लेखक या ठिकाणी परत त्या बसमध्ये लेखकाला जाण्याचा प्रसंग आला, जेव्हा लेखक या ठिकाणी टॉपवरती बसून वाचत असतो तेव्हा त्याच्या पायावरती कोणीतरी पाय देतं आणि त्याचा अंगठा जो असतो तो थोडासा दुखावला जातो. लेखकाला सुरुवातीला वेदनेमुळे खूप राग येतो आणि लेखक जेव्हा वर बघतो तर काय त्याचा कंडक्टर मित्र तिथे उभा आहे आणि लेखक काही बोलायच्या आधीच तो कंडक्टर त्याला म्हणतो की माफ करा बरं का, कदाचित माझ्या बूटमुळे तुमचा अंगठा दुखावला गेला असेल, तर मलाच माझ्या या बूटामुळे माझी बोटं त्रासलेली आहेत आणि शिवाय माझ्यामुळं इतरांनाही त्रास होतोय, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. असं म्हटल्यानंतर लेखकाचा आलेला राग हा पटकन शांत झाला. लेखक त्या कंडक्टरचं निरीक्षण करत असतो, त्याचा त्या बसमध्ये असणारा वावर, त्याचं पॅसेंजर बरोबरचं असणारं मिसळणं, या सगळ्याच गोष्टी लेखकाला आश्चर्यकारक वाटतात. कारण लेखक ही गोष्ट नोटीस करतो की त्याच्याकडे पेशन्स नावाची गोष्ट खूप जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून तो त्याच्या असणाऱ्या बसमधल्या पॅसेंजर्सना कम्फर्टेबली फील करून देतो. लहान मुलं जर त्या बसमध्ये चढली असतील तर वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेतो आणि जर कुणी वयस्कर त्या बसमध्ये चढलं असेल तर मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेतो किंवा देखभाल करतो.
जर समजा बसच्या टपावरती कोणी बसलं असेल आणि पाऊस येतोय, पावसाचं वातावरण झालं असं जर त्याला वाटत असेल, तर तो त्याचं एक कर्तव्य म्हणून तो बसवरती चढलेल्या लोकांना सांगतो की पाऊस येईल आणि तुम्ही पावसासाठी वाचण्यासाठी आत येऊन बसू शकता. म्हणजे या ठिकाणी लेखक सांगतो की त्या बस कंडक्टरचं जे बिहेवियर आहे ते अत्यंत सर्वोत्तम आणि एखाद्या नोबल पर्सनॅलिटीसारखं या ठिकाणी बघायला मिळतं. शिवाय लेखक सांगतो की जेव्हा तो या ठिकाणी त्याच्या बसमध्ये कुणीतरी अपंग किंवा एखादी अंध व्यक्ती जर चढली असेल तर तो त्यांना अगदी त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत रस्ता क्रॉस करून सोडण्यापर्यंत सुद्धा तो या ठिकाणी लोकांना काय करतो, मदत करतो. मग इथं लेखकाला सांगायचं काय आहे की या ठिकाणी एखादी व्यक्ती जर अशा पद्धतीने वागत असेल तर त्या बदल्यामध्ये त्याच्याशी वाईट कुणी वागण्याचा प्रयत्न करणारच नाही किंवा अशा व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न तर होणारच नाही. म्हणून इथं लेखक एक वाक्य म्हणतो की गेंटी वॉज नॉट टू वेस्टफुल लक्झरी बट इट इज अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्या कंडक्टरचं जे बिहेवियर होतं ते वेस्टफुल नव्हतं, तर त्याची एक साऊंड आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती. कारण व्यक्तीचा स्वभाव हा त्याची एक खूप मोठी देणगी आणि खूप मोठी गुंतवणूक असते. कारण भविष्यामध्ये त्या व्यक्तीला काय होते, त्या लोकांच्याकडूनच एक वेगळी ओळख निर्माण होत असते. मग लेखक या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतो की जसं वाईट गोष्टी या ठिकाणी वेगाने पसरतात असं आपण म्हणतो, तसे चांगले इन्फ्लुएन्सेस पण लोकांच्यापर्यंत तितक्याच वेगाने पसरतात. फक्त आपण एक पाऊल पुढं टाकून त्या चांगलेपण जो आहे किंवा जो चांगुलपणा आहे तो मान्य करावा लागतो किंवा तशा पद्धतीने वागणं हे गरजेचं असतं. इथं लेखकांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे वर्ड्सवर्थचं. वर्ड्सवर्थ एका पुअर लीच गॅदररकडून जर एखादी गोष्ट छानपैकी शिकत असेल तर आपण तर या ठिकाणी खूप सर्वसामान्य माणसं आहोत, तर आपणही का बरं एक पेशन्स किंवा चांगल्या पद्धतीचं बिहेवियर हे आपण का बरं शिकू शकत नाही. इथं लेखक सांगतो की या ठिकाणी एखाद्या गोष्टीला तोडास तोड उत्तर देणं किंवा लढाईला लढाई उत्तर हे जरी त्या क्षणाचं उत्तर जरी असलं तरी तुम्ही त्याच्यावरती जास्त वेळ टिकून नाही राहू शकत. कारण लेखक सांगतो की एखाद्या गोष्टीला बदलायचं आहे, एखाद्या व्यक्तीला बदलायचं आहे, एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला रिव्हेंज घ्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे, बदलवायचा आहे, तर त्या व्यक्तीनं तुमच्याशी ज्या भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे किंवा जे बिहेव केलेलं आहे बदल्यात तुम्ही तेच त्यांना देणं म्हणजे या ठिकाणी कायदा मोडणं आहे. म्हणून इथं लेखक शेवटी सांगतो की लिफ्टमनला जर त्या ठिकाणी बदला घ्यायचा होता तर त्यांनी त्या बदल्यामध्ये चांगली जर वागणूक त्या पॅसेंजरला किंवा त्या लिफ्टमध्ये चढलेल्या व्यक्तीला कंप्लेनरला दिली असती तर कदाचित त्याला त्याची लाज वाटली असती आणि हे जे पॉइझन जे सुरू झालं, हे जे दुष्टचक्र सुरू झालं ते कदाचित थांबलंही असतं. मग लेखक सांगतो की या ठिकाणी जेव्हा तुमच्याशी कोणी चुकीचं वागतं तेव्हा त्याचं प्रत्युत्तर म्हणून तुम्ही त्याच्याशी चुकीचं न वागता जर तुम्ही त्याच्याशी चांगल्याने पोलाईट वागलात तर कदाचित ते त्यांच्यासाठीचं खूप बेटर उत्तर असेल. इथं चेस्टफील्ड बाबतीत सुद्धा एक लेखक उदाहरण सांगतो. लंडनमध्ये पूर्वीचे जे रस्ते होते तेव्हा तिथं पॅव्हमेंट्स नव्हते आणि जे रस्ते कडेला होते ते इतके खराब होते पायी चालणाऱ्यांच्यासाठी की काही विचारू नका. तेव्हा त्या चेम्सफर्डला एकदा एका व्यक्तीने असं उत्तर दिलं की मी या ठिकाणी स्काउडलर्सला काय करत नाही, साईड देत नाही आहे. मग या ठिकाणी चेम्सफर्डचं उत्तर या ठिकाणी इतकं पोलाइटली होतं की त्याच्यावरती त्यांना राग आला नाही, तर ते अत्यंत नम्रपणे म्हणाले ठीक आहे तुम्ही साईड देऊ नका पण अशा माणसांना मी तर साईड देतो. म्हणून ते सरकतात आणि त्या व्यक्तीला जाण्यासाठी रस्ता देतात. म्हणजे इथं काय आहे की तुम्ही काही गोष्टींमध्ये समोरच्या व्यक्तीला काय करू शकता, शब्दांनी सुद्धा जिंकून घेऊ शकता. लेखक इथं सांगतो की तुमची जी विक्ट्री आहे, तुम्ही भलेही या ठिकाणी इथे एक वाक्य लेखकाचं खूप छान मला आवडलं. ते सांगतात की द पोलाइट मॅन मे बी लॉस द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज टू स्पिरिच्युअल विक्ट्री. भले एखाद्या व्यक्तीने तुम्हाला हर्ट केलं असेल, त्या व्यक्तीला तुम्ही हर्ट करून तिथं विक्ट्री नाही मिळवू शकत, पण लक्षात ठेवा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही स्पिरिच्युअली विन होऊ शकता किंवा तुम्हाला विक्ट्री मिळू शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी अल्फ्रेड गार्डनियर या लेखकाने खूप छान पद्धतीने आपल्याला हा एक मेसेज किंवा हा मॉरल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एका नवीन टॉपिक घेऊन आपण पुढे भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.